नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचे एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे आरवण ममाज किचनमध्ये। तर आज आपण मस्त असा चमचमीत वांग्याचा ठेचा बनवतो आहे। बघूनच तुम्हाला हा खावासा वाटणारा ठेचा आहे। तर हा ठेचा तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत मस्त असा सर्व करू शकता। तर चला कसा बनवायचा ते आता आपण बघणार आहोत। तर इथे मी एक मोठा काळा वांगा असा घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण नरम होईपर्यंत पहिल्यांदा आपल्याला त्याला तेल लावायचं आहे आणि मग गॅसवर जाळी ठेवून, तुमच्याकडे जाळी असेल तर जाळी ठेवून अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याऐवजी छोटी वांगीसुद्धा घेऊ शकता किंवा हिरवा वांगा असतो तो सुद्धा घेऊ शकता। चुलीतही भाजू शकता, चुलीच्या वांग्याचीही आपल्याला छान टेस्ट येते। तर भाजून झालेला आहे आणि आता वरचा कवर काढून आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच ते सगळं करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा तुकडा लागणार आहे हिरव्या वाटण्यासाठी। तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धाच इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला, थोडासा एकदम। तर छान याचा आपल्याला असं जाडसरच ठेचा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता। तर पाणी न घालता आपल्याला ह्याचा हा ठेचा बनवून घ्यायचा आहे। असा जाडसरच ठेवायचा आहे, पूर्ण पेस्ट नाही करायची आहे ह्याची। तर आता फोडणी करूयात। तर इथे मी ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये मी 2 पळ्या म्हणजे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडं जास्तच लागतो आपल्याला। तर ह्यामध्ये मी घालते पाव चमचा जिरं तडतडत आलं की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे एक मोठा बारीक चिरून कांदा घालायचा आहे। कांदा छान मस्त असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा शिजताना थोडा मीठ घालायचा म्हणजे कांदा लवकर शिजला जातो। आता ह्यामध्ये मी आवडीनुसार तुम्ही हिरवा ठेचा घाला, तुम्हाला किती तिखट आवडतं आहे त्यानुसार। तर मी ते संपूर्ण हिरवा ठेचा घातलेला आहे कारण आम्हाला थोडं तिखटच आवडतं। मिक्स करून घ्यायचा आहे हिरवा ठेचा आपल्याला कांद्यामध्ये। त्यानंतर एकदम चिमूटभर हळद घालायची आहे। हळद नाही घातली तरी चालेल, हळदीने फक्त रंग येतो, दुसरं काही नाही। तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल। तर मी चिमूटभरच हळद घातलेली आहे, मिक्स करून घेतलेला आहे, छान रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता हळदीचा। आता ह्यामध्ये मी स्मॅश केलेला वांगं घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण जो आपण हिरवा ठेचा केला होता त्यामध्ये पूर्ण वांगा आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे। आता ह्यावर आपण झाकण देऊन 5 मिनटं वाफ काढून घ्यायची। त्यानंतर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा तेल सुटलेला आहे थोडाफार वांग्याच्या ठेच्याला। मिक्स करून घेऊयात। आता ह्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इथे मी भाजलेलं दाण्याचं कूट घातलेलं आहे। तर हे दाण्याचं कूट आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण पावडर नाही करायचे आहे, थोडं चरभरीतच ठेवायचं आहे म्हणजे दाताखाली शेंगदाणे खायला छान लागतात, म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मस्त आपला वांग्याचा असा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे। तर गार्निशिंगसाठी वरून मी घालते आहे कोथिंबीर। तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडणार आहे। भाजीपेक्षा हा ठेचा खायला भाकरीसोबत छान लागतो। तर नक्की कधीतरी ट्राय करा, आणून बघा वांगं बाजारातून आणि कसं झाला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा। थँक्यू।